तुम्ही या क्षेत्रात आलाय म्हणजे नक्कीच तुमच्यात काहीतरी खास आहे. हे क्षेत्र काय किरकोळ सामान्य लोकांसाठी नाहीये. इथे शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या खूप शातीर माणूस लागतो. नमस्कार मित्रांनो, आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे. आपण YouTubeला एक नवीन चॅनल बनवत आहोत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थी आपल्या अंगावरती वर्दी घालायचं स्वप्न उरात ठेवून धडपडत असतो. पण त्याच्याहून पण जास्त आपले आई-वडील आपल्याला बघण्यासाठी, वर्दीत दिसण्यासाठी खूप आशा अपेक्षा लावून बसलेल्या असतात. म्हणून पोलीस भरतीला उतरताना आपण आपले 100% कसे देऊ शकतो, याचा जास्त विचार करून या क्षेत्रात आलं पाहिजे. मी स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे. पोलीस भरतीची प्रत्येक पायरी पार करून मी इथवर आलेलो आहे. पण जेव्हा मी भरती बंदोबस्तला उतरलो आणि भरती बंदोबस्त मी जेव्हा मुलांना, विद्यार्थ्यांना, कष्ट करणाऱ्या गावाकडच्या मुंबईतल्या पोरांना, विद्यार्थ्यांना बघितलं, तेव्हा खूपच अवघड परिस्थिती आहे. खूप जास्त कॉम्पिटिशन आहे आणि जो अनुभव घेऊन मी इथपर्यंत आलो, तो अनुभव किंवा त्या गोष्टी मला असं वाटतं, की ते मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं किंवा एखाद्या सोशल मीडिया मार्फत मला कुणीतरी बघावं आणि मी काहीतरी 4 शब्द सांगावे आणि त्यातला एखादा शब्द तुमच्या आयुष्याला उपयोगी पडावा. बस मी काय कोणता यूट्यूबर नाही किंवा कुठं फेमस व्हायचं किंवा पैसे कमवायच्या इराद्याने मी काय YouTubeला नवीन सुरुवात करत नाही. पण तरी पण माझी इच्छा आहे, की विद्यार्थ्यांपर्यंत माझा आवाज कुठेतरी पोहोचावा आणि माझा एखादा शब्द कोणाच्यातरी आयुष्याला उपयोगी पडावा. YouTube, Instaला बरेच जणांचे अनेक चॅनल आहेत, अनेक पेज आहेत. त्याच्यावरती प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अ, प्रत्येक क्षेत्राचा सिलेबस वेगळा आहे. पोलीस भरतीचं पण वेगळं आहे. पोलीस भरतीची पद्धत बदलत चालली आहे. जसं-जसं कॉम्पिटिशन वाढत चाललंय, तशा-तशा पद्धती, प्रश्न विचारण्याच्या पद्धती किंवा खूपच अवघड यंत्रणा होत चाललेली आहे. आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीच्या संबंधात येणारे प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच अभ्यासाच्या बाबतीत झालं, ग्राउंडच्या बाबतीत झालं किंवा मोटिव्हेशनल मार्गदर्शन माझ्याकडून जेवढं जमणार तेवढं मी सोशल मीडियावरती, YouTubeवरती, Instaवरती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. Instagram, YouTubeवरती खूप चॅनल आहेत, खूप मार्गदर्शक आहेत. प्रत्येक जण आपल्याला बघावं अशी काय माझी अपेक्षा नाहीये. पण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा नोकरीसाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला बघावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आता माझा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच पुढे याचा तुम्हाला उपयोग होईल. आपल्या चॅनलचं नाव आहे MH स्टडी पॉइंट. फक्त महाराष्ट्रासाठी मराठी अभ्यासाची मार्गदर्शन किंवा YouTube चॅनल असं आपण म्हणू शकतो. YouTubeला बरेच चॅनल आहेत हिंदी केंद्रातले. खूप मोठे-मोठे पण चॅनल आहेत. पण आपण आपल्या पद्धतीने नवीन काहीतरी तुमच्या समोर आणणार आहे आणि जास्त काय बोलणार नाही. आपल्या चॅनलचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल. स्वतःच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि शेवटपर्यंत लढली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.